नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग आज मी तुमच्यासोबत डेली रुटीन शेअर करणार आहे माझी. आज मला वैभवलक्ष्मीचा शुक्रवार होता. सकाळी लवकरच उठून स्नान वगैरे आटोपले आणि आता मी दारामध्ये छान स्वच्छ करून रांगोळी वगैरे काढून घेतली आणि त्यानंतर उंबरठा पूजन करून घेतलं. त्याला हळदीचं लेपन वगैरे लावलं, फुले अक्षदा वाहून हळदी कुंकू लावून मी धूप वगैरे लावून घेतले आहे आणि उंबरठ्याचं पूजन करून घेतलं आहे. कुठलीही पूजा म्हटलं की अगोदर दारामध्ये उंबरठ्याचं पूजन वगैरे करून घेतलं तर आपल्याला अजून छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि आता यानंतर मी देवघरातील देवांचीही पूजा करून घेत आहे. आणि तसेच आज मी शुक्रवार असल्यामुळे कुलदेवतेचा कलशही पाणी बदलून पानं वगैरे बदलून मी कलशाचेही पूजा नारळ वगैरे छान स्वच्छ करून परत पूजा करून ठेवले आहे. आता मी स्वामींच्या फोटोची पूजा करत आहे. स्वामींचा फोटो स्वच्छ करून त्याला गंध अक्षदा वगैरे लावून घेतल्या आणि आता सगळ्या देवांची पूजा मी करून घेणार आहे. सकाळी सकाळी पूजा करून घेतली तर आपला दिवसही छान जातो आणि दिवसभर आपल्याला प्रसन्न वाटते आणि घरातील वातावरणही एकदम प्रसन्न राहते. तर इथे मी आता सगळ्या देवांना अक्षदा गंध वगैरे लावून घेत आहे. हार घालून सगळ्या देवांची पूजा करून घेत आहे. तुम्ही कसं करता सकाळी सकाळी नक्की मला सांगा कमेंटमध्ये. आता माझी पूजा सगळ्या देवांची होतच आलेली आहे आणि मी देव पाण्यातून काढल्यानंतर त्यांना स्वच्छ एका नॅपकिननं पुसून घेते, त्यामुळं त्यावरती पाण्याचे डाग पडत नाहीत. आणि आता इकडे सगळं पूजा झालेली आहे. पूर्ण देवांना आता मी फुलं वगैरे वाहून घेत आहे. बघा, देवांना फुलं वाहिल्यानंतर तर अगदी देवघर कसं प्रसन्न वाटते. देवाच्या समोरून दिवसभर उठू नये असं वाटतं. किती छान, एकदम वातावरण पण छान दिसतं आणि प्रसन्न वाटतं. इथे मी सगळ्या देवांना आता फुलं वगैरे वाहून घेतलेली आहेत आणि देवांना नैवेद्य दाखवून केळी वाहिलेली ठेवलेली आहे. त्यानंतर पाणी वगैरे ठेवलं आणि तसेच मला आज वैभवलक्ष्मी शुक्रवार असल्यामुळं तीही पूजा मी लगेच मांडून घेतली. सकाळी सकाळी वातावरण एकदम प्रसन्न वाटतं. आता यानंतर माझी मुलगी शाळेतून आली आहे आणि बघा तिचं आल्या आल्या काय चाललं आहे. तिला भूक लागली होती आणि तिला फ्रूट्स खूप आवडतात, तर मग लगेच तिनं बनाना खायला सुरुवात केली. आता इथे मी मुलांना शॉर्ट टिफिनसाठी किंवा छोट्या बुकेसाठी शेंगदाण्याचे आणि गुळाचे लाडू बनवत आहे. शेंगदाणे भाजून घेतले थोडेसे आणि त्यामध्ये गूळ टाकून मिक्सरमधून काढून छान असे लाडू बनवून घेत आहे. एक आठवडाभर छान शॉर्ट टिफिन किंवा छोट्या बुकेसाठी मुलांच्या हे होतात. सगळे लाडू मी आता छान पद्धतीने वळून घेतले आहेत आणि मला उपवास असल्यामुळे नंतर मी आता टरबूज थोडंसं कट करून काढलं. त्यानंतर माझी मोठी मुलगी आली स्कूलमधनं लगेच. त्यानंतर मी ते आता वरण भात लावायला घेतलेला आहे, कुकर लावला आणि उपवासाच्या स्वयंपाकाची तयारी सुरू केली आहे. त्यानंतर पीठ चाळून आता पोळ्या टाकून घेणार आहे. इथे मी आता पीठ चाळून घेतलं आहे आणि पीठ आता मळून घेणार आहे पोळ्यांसाठी. घरामध्ये कुठलीही पूजा केली तर एकदम घरातील वातावरण प्रसन्न वाटतं आणि कुठलीही पूजा केली तर दिवस आपला त्या पूजेमध्ये जातो. कारण पूजा मांडायची, पोथी वाचायची, परत नैवेद्यासाठी ताट तयार करायचं, ह्या सर्वांमध्ये आपला दिवस कसा जातो हे आपल्यालाच समजत नाही आणि वातावरण एकदम प्रसन्न वाटते. असं वाटतच नाही की आपण उपवास धरला आहे. आणि देवाचं केलं तेवढं थोडंच असतं असं म्हणतात आणि याचं फळ आपल्याला कुठे ना कुठे मिळतेच. ते आपल्याला देव आपल्याला उपवास किंवा पूजा करा असंच म्हणत नाही, पण ती आपली आपली श्रद्धा असते आणि आपल्याला देव हा नेहमी अडचणीत दिसतो. पण नाही, सुखामध्येही देवाची भक्तिभावाने पूजा करावी ना. तुम्ही जर देवाचे फक्त नामस्मरण जरी घेतले किंवा केले तरी खूप काही आपल्याला मिळतं. तर लगेच मी त्या अळूच्या वड्या करून घेतल्या होत्या आणि त्या पटपट करून तळून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आता आम्ही आरती करून घेतली
आणि देवीला नैवेद्यही दाखवला. चला तर मग माझा दिवस असा गेला. आणि तुम्हाला जर माझे ब्लॉग बघायला आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय लक्ष्मी माता.